करू चालू केलं. ऐकूया का खाली स्पीकर पण? आल्यावर चेक केलं तर होतं ना. मगाशी एकदा लावलं नाही आपण बंद आहे. आपण बंद आहे. मग तो पहिला चेक करून श्रीराम तो चार्ज नाही झाला बरं का काकू. तर काय करा, रात्री याला लावण्यापेक्षा डायरेक्ट त्या ह्याला लावा. मी तुम्हाला सांगतो. हा काय झालं असेल, इथलं कनेक्शन म्हणून ते झालं नाही. हा तो चार्ज नाही झाला कारण त्याला बॅटरी आहे. लाईट गेली तरी तो चालतो 1 तास. ओके सांगतो जाताना सांगतो. बसा. तीन वेळेला सामूहिक ओंकार करूया.
श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्। शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निध्यं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांसा जनी जन्म नामार्थजाला जयाने सदा वासनामतकेला। जयांचा मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदास। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। जया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। समचरण सरोजं सांद्र लीलांबुदाभं जगन्निहित पाणिं मण्डनं मण्डनानाम्। तव तुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कैलासराणा शिवचन्द्रमौली फणीन्द्रमाता भ्रुकुटीशलाय। कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुषवीर्न शम्भो मजकोरकारि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं। यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्। देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। भगवती जगदम्बा माता की जय। भगवती जगदम्बा माता की जय। भगवती जगदम्बा माता की जय। काल जे भजन म्हटलं होतं त्याच्यापेक्षा वेगळं भजन आज म्हणूया। दररोज वेगवेगळं भजन म्हणू, कारण देवीची भजनं आपण फार म्हणत नाही. बाकी नामस्मरण होतं, त्यांच्याकडे काही विशिष्ट देवीची उपासना आहे तेवढ्या काळापुरतं ते होतं, म्हणून मुद्दाम रोज वेगळं भजन करूया.
जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता, म्हणा जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता, जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता, जय काली माता भवानी, जय काली माता, जय काली माता भवानी, जय काली माता, जय अम्बा माता भवानी, जय अम्बा माता, जय अम्बा माता भवानी, जय अम्बा माता, जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता, चरणी ठेवित माता, तुझ्या चरणी ठेवित माता, ठेवित माता, तुझ्या चरणी 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 ठेवित माता, कृपा करी आता भवानी, कृपा करी आता, गाइए कृपा करी आता भवानी, कृपा करी आता, जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता, जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता, तुझ्या चरणी ठेवित 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 माता, कृपा करी आता अंबे, कृपा करी आता, कृपा करी आता अंबे, कृपा करी आता भवानी, जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता, बोलो
तुझिया चरणी ठेवित माथा, तुझिया चरणी ठेवित माथा, तुझिया चरणी ठेवित माथा, तुझिया चरणी ठेवित माथा. कृपा करी आता भवानी, कृपा करी आता, कृपा करी आता भवानी, कृपा करी आता भवानी. जय दुर्गा माता, जय दुर्गा माता. भगवती जगदम्बा माता की जय, भगवती जगदम्बा माता की जय, भगवती जगदम्बा माता की जय. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. एक तारखेपासून सुरू झालेल्या या श्रीमद देवी भागवताचा सप्ताह करता उपस्थित सर्व श्रोते, साधक, सज्जन, तत्वचिंतक, नामधारक, कीर्तनकार, प्रवचनकार अशांपैकी जर कोणी उपस्थित असतील तर अशा उपस्थित सर्वांच्या आत्मशक्तीला वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात करतो. मी काल प्रस्तावना करताना सांगितलं की अत्यंत अवघड पुराण असं जर कोणतं असेल तर ते देवी भागवत आहे. याचं कारण इतर ज्या कथा आहेत ना, ह्या म्हणजे इतर जी पुराण आहेत, विष्णू पुराण होतं, श्रीमद भागवत पुराण होतं, अनेक जण भागवत करतात, रामकथा होते. आत्ता या एक 5-7 वर्षात शिवपुराण पण म्हणजे हिंदीमध्ये होतच, पण मराठीत पण शिवपुराण करतात. मी पण करतो आणि माझं उज्जैनमध्ये पण झालंय. तर माझं उज्जैनमध्ये झालं हे कसं सांगायचं तर ही पुराणं सर्वसामान्यपणे ऐकली जातात. पण देवी भागवत पुराणाचं आयोजन करावं आणि ते ऐकायला आपण जावं हे वाटण्याकरता देवीची कृपा लागते. बरं काय इथे आपण म्हणू की नर्मदा मैयाची कृपा लागते. काल आपण पाहिलं ती देवी म्हणजे कोणी स्त्री वगैरे नाही, ती शक्ती रूप आहे. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, भरपूर आहेत असं. तर त्या शक्तीची कृपा असेल तरच आपण ते पुराण ऐकू शकतो बरं. आणि त्या शक्तीची कृपा आपल्यावरती आहे
म्हणून तर तिच्या ताकदीवरती आपण नाही का एक जिना चढून वर आलो नाही का. तिची जर इच्छा नसती तर काय आपण जिना चढू शकलो असतो का. शंकराचार्य माहिती आहेत आपल्याला, आद्य शंकराचार्यांनी अनेक अनेक गोष्टींचं खंडन केलं बरं का. आपल्याला त्यांचे अनेक वाद माहिती आहेत. अमुक एक गोष्ट आहे, अमुक एक गोष्ट नाही. ती कुठली परंपरा, कुठले उपासक वगैरे त्याच्याकडे आता आपण जायला नको. एकूण 11 प्रकार आहेत संन्यासांमध्ये. तर त्यांनी कोणाकडनं तरी आदल्या दिवशी ऐकलं की शक्ती हीच सर्वश्रेष्ठ आहे. शंकराचार्य म्हणाले की शक्ती वगैरे काही नाही, मी उद्या शक्तीचं खंडन करून दाखवतो तुम्हाला. शंकराचार्यांसारखा माणूस हो, आपल्यासारखं नाही. साक्षात शिवांचा अवतार झालं. दुसऱ्या दिवशी सभा बोलवली आणि शंकराचार्य काय हातामध्ये कमंडलू, तो दंड, बस एवढंच. काय वस्त्र जे असतं ते कमरेला आणि उत्तरीय. सकाळचं आपलं सगळं अन्निक करून निघाले आणि जिथे जायचं होतं, ज्या गावामध्ये, तिथे पोचण्याच्या पूर्वी एक नदी लागली आणि आता नदीच्या किनाऱ्यावरून जायचं की काय अर्धा किलोमीटर वरती ते गाव. आणि गाव दिसतंय बरं का. आणि अर्धा किलोमीटर अलीकडे आत्ताच्या भाषेमध्ये अंतर. शंकराचार्य चक्कर येऊन पडले, भोवळ आली शंकराचार्य. ऊन झालं होतं, बराच प्रवास करून आले आणि इतकी जोरात चक्कर आली की हालता येईना जागेवरून. हातातला कमंडलू पडला, तो दंड पडला. तो कमंडलू जर ते झाकण पूर्वी फिरकीचा लांब असायचं ना, ते उघडलं, त्यातलं जे काही जल होतं ते बाहेर सांडलं सगळं आणि पडले ते उठताच येईना. आणि एक 5-6 वर्षाची मुलगी छोटीशी चालली आहे तिथनं. शंकराचार्यांनी पाहिलं तिच्याकडे बरं का, लहान मुलगी आहे. म्हणाले, बाळ, बोलायची सुद्धा ताकद नव्हती बरं का. कसं तरी ते सगळं एकत्र केलं. बाळ, मला जरा पाणी देतेस का. हा, मला ना कसं तरी होतंय, तहान लागलीये, चक्कर येतेय, काय होतंय कळत नाही, मला जरा पाणी देतेस का. ही म्हणाली, मी दिलेलं चालेल. मी दिलेलं चालेल तुम्हाला. अगं चालेल, माझ्या घशाला कोरड पडली. अहो पण ते 16 ओळ असतं ना तुमचं, फार सांभाळता ना तुम्ही. अगं हो, पण ते सांभाळण्याकरता देह तर राहिला पाहिजे. ते सगळं सांभाळण्याकरता देह तर राहिला पाहिजे. तू एक काम कर ना, जवळून नदी वाहतीये ना, त्या नदीपर्यंत जा. माझा कमंडलू पडलाय बघ, तिथलं मला पाणी आणून दे. ती म्हणाली, अहो 5 पावलावर तर नदी आहे. तुमचा कमंडलू दिसतोय ना तुम्हाला, 5 पावलावर नदी आहे. तुम्ही उठा, कमंडलू उचला, नदीपर्यंत जा, पाणी घ्या. बघा, 5 वर्षाची मुलगी आहे. तुम्हाला दिसते ना, म्हणाली कमंडलू पडलाय, नदी आहे 5 पावलावरती. मग तुम्ही उठा, कमंडलू उचला, त्या नदी जवळ जा, पाणी घ्या, प्या. शंकराचार्य म्हणाले, अगं मला शक्य नाही म्हणून तर तुला सांगतोय.
मला शक्य असतं तर कशाला तुला सांगते, का तुम्हाला का शक्य नाही? लहान मुलं बघा असे प्रश्न विचारतात का, हो की नाही? हल्लीच्या मुलांनी प्रश्न विचारायला लागले की आजी काय करते, घे मोबाईल. त्यांना उत्तर अपेक्षित असतात बरं का. त्यांना जेव्हा आपण उत्तर देत नाही, म्हणजे आपण त्यांना त्या ठिकाणी एंगेज करू शकत नाही, तेव्हा त्यांच्या हातात आपण काहीतरी युनिट देतो. ते म्हणाले अगं मला शक्य नाही म्हणून तर तुला सांगतो. का नाही शक्य तुम्हाला? तिने विचारलं का नाही शक्य तुम्हाला? अगं कारण त्या कमंडलू पर्यंत उठून जाण्या एवढी शक्ती माझ्यात नाहीये. आणि मग ती हसली मुलगी. काय नाहीये म्हणाला? अगं माझ्यात तेवढी शक्ती नाहीये. काय म्हणाले गुरुजी, शक्तीचं खंडन करायला चाललाय तुम्ही? ती नसेल तर 1 इंच हलता येत नाही जागेवरून. साक्षात आदिमाया होती बरं का. इथे आदिमायानं शंकराचार्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि शंकराचार्यांनी जे क्षमा अपराध स्तोत्र आहे ते तिथे रचलेलं आहे. देवीची स्तुती आहे सगळी, की माझी चूक झाली बाई, मी असं तुला म्हणालो. आता मला कळलं हे सगळं जग फक्त आणि फक्त शक्तीनं संचलित आहे. बघा ना, शक्तीशिवाय दुसरं काही नाही बरं का. शक्तीशिवाय दुसरं काही नाही. आत्ता आपण एखादी गोष्ट विकत घ्यायला गेलो तर आपण काय देतो त्याला? पैसे देतो. काय? 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये. तर ही 100 रुपये ही जी व्हॅल्यू आहे ती काय आहे? त्या नोटेची शक्ती आहे ना. मी जर एका कागदावरती लिहिलं 100 रुपये आणि तुम्हाला दिले, चालणार आहे? नाही ना चालणार. कारण मी त्या कागदावर जरी लिहिलं ना तरी त्याला ती शक्ती येत नाही जी भारत सरकारने त्या कागदाला दिलेली आहे. म्हणजे शक्ती कोणीतरी कोणाला तरी द्यावी लागते ना. एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये रूपांतरित होते. एनर्जी काही क्रिएट करता येत नाही. विज्ञान शिकलेलो आपण सगळे. अशी शक्ती, हे सगळं पटतं बरं का आपल्याला. पटतंय ना तुम्हाला? श्रोते चांगले आहेत बरं का, ऐकणारे आहेत. काय श्रोते ऐकणारे असले ना की बरं वाटतं बघताला. नाहीतर आपलं काय चाललंय, तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही म्हणाल या बाजूला पूर्व आहे बरं का, बरं या बाजूला पूर्व आहे. उद्या म्हणालात नाही या बाजूला बहुतेक मी कंपास लावायला चुकलो, हो का या बाजूला पूर्व. काय चाललंय अलर्ट पाहिजे. काल झोप झाली आहे त्यामुळे आज सगळे जागे आहेत. माझं बरोबर लक्ष असतं बरं का. आम्हाला काय ते शिकवलंच आहे गुरुजींनी आमच्या. म्हणून प्रार्थना म्हणाली की आज जरा वर. आधीच तिला असं होत होतं, झोपच करता आली नाही. काय एक असं करता येईल ना. आज म्हणाली जरा व्यवस्थित. हे कळतं कुठपर्यंत? जोपर्यंत आपण कीर्तन प्रवचनामध्ये आहोत तोपर्यंत. एकदा का घरी गेलो आणि कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या की सगळं संपलं. आपण प्रापंचिक आहोत ना, तुम्ही आम्ही प्रापंचिक आहोत. बरं आपल्याला त्रास कमी आहेत बरं का. तुम्हाला वाटत असेल की संन्यासाला आपल्यापेक्षा त्रास कमी नाही, त्याला त्रास जास्त आहेत आपल्यापेक्षा. आपल्याला वाटलं चहा प्यायचा आहे, सांगू शकतो की नाही घरी जाऊन चहा टाका. त्याला तेही नाही. बरं फार डिटेल सांगत नाही, मला विषयाकडे यायचंय. संन्यास्यानं कुठल्या अग्नीला स्पर्श करावा याचाही काही नियम आहे आपल्याला? असं काही नाही. म्हणजे हे कुठपर्यंत पटतं आपल्याला? तर जोपर्यंत हे सगळं चालू आहे तोपर्यंत.
म्हणून तुकोबांनी आपल्या अभंगामध्ये एक उदाहरण दिलं. तुम्हाला माकड कसं पकडतात माहितीये? माकड पकडतात कशी माहितीये? नाही, हो किंवा नाही सांगा. नाही माहिती. माकड जेव्हा पकडायचं असतं तेव्हा काय करतात, एक कळशी असते ना, कळशी छोटी, म्हणजे जिचं तोंड छोट आहे आणि खालती आकार मोठा आहे, त्या कळशीमध्ये फुटाणे टाकतात. ते माकड काय करतं, फुटाणे घेण्याकरता आपला हात आत घालतं, हातात फुटाणे धरतं आणि बाहेर, आता वी मूठ झाली ना, हा आकार वाढला स्वाभाविक, आणि आतमध्ये पुन्हा पदार्थ आहे त्यामुळे ते मोठं होतं. आपण बघा मुठीत काही धरलं, मुठ वाढ, आपला आकार वाढतो हाताचा. ते उलटा जेव्हा काढायला जातं तेव्हा त्याचा हात काही बाहेर येत नाही. तसं आपलं आहे म्हणाले. म्हणून तुकोबांनी तुलना केली, माकडे मोठीशी धरली फुटाणे. आता त्याला त्या संसार रूपी कळशीमधून सुटायचंय. हा, देवी भागवत अवघड आहे बरं का, जरा थोडं जरा समजून घ्या. त्याला सुटायचंय तर त्याच्याकडे एकच पर्याय आहे. काय? ते हातातले फुटाणे त्यांनी सोडून द्यायचे आणि हात बाहेर काढायचा. पण तो काही शेवटपर्यंत तसं करत नाही आणि अंतिमतः तो पकडला जातो, सापडतो. माकडे मोठीशी धरले फुटाणे, गुंतले ते तेणे हात तेथे. महाराज म्हणाले त्यानं फक्त हात सोडायचा अवकाश की तो त्या कळशीमधून सुटणार आहे, त्या ट्रॅप मधून. आत्ताच्या भाषेमध्ये तुकाराम महाराज म्हणतात की पशुजीव जसे अडकतात तसंच आम्ही अडकतो. संसारात आम्ही अडकतो म्हणजे काय, एखादी गोष्ट माझी अशी म्हणून इतकी घट्ट पकडून ठेवतो की ते घट्ट पकडल्यामुळे आम्ही काय होतो, त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा अडकतो. त्यातून जर सुटायचं असेल तर काय करा, तर या सगळ्या गोष्टींची जी चैतन्य शक्ती आहे त्या चैतन्य शक्तीला शरण जा, कारण तीच सगळ्या रूपांमध्ये नटलेली आहे, नाही का. आपलं हृदय जोपर्यंत पंप होतं नाही का, तोपर्यंत म्हणतात बरं चाललंय याचं. पंप हालत, श्वास घेतो कशाच्या जोरावर घेतो. आहे का कोणी मी 5 मिनिटं श्वास बंद करून दाखवू शकतो, म्हणजे योगातला एखादा अधिकारी असेल तर त्याच्याबद्दल नाही, पण सामान्य जीव नाही का, त्या शक्तीवर तर सगळं चाललंय, त्या शक्तीवर सगळं चाललंय. अशीच त्या शक्तीची एक कथा आहे. मी काल सांगितला एक शब्द की देवी भागवतातल्या कथा या सगळ्या मॅजिकच्या कथा आहेत. सगळ्या एकदम सांगितलं नाहीत काल, नाहीतर मग पुढे गेले असते. सगळ्या मॅजिकच्या. कसं घडलं नाही सांगू शकत, हे घडलं. या विवस्वान मनु महाराज बर का, यांचा मुलगा श्राद्धदेव मनु. ही नावं आपण कुठल्या ना कुठल्या पुराणात ऐकलेली आहे. पण या
श्राद्ध देवाला काही संतती नव्हती. आता त्याला संतती का पाहिजे, तर पुढे राज्यकारभार कोण पाहणार? एवढं सगळं तयार केलेलं आहे, जमा केलेलं आहे, ते कोणीतरी सांभाळायला पाहिजे ना. त्यानं मग आधी सगळे वेगवेगळे उपाय करून बघितले आणि मग म्हणाला की आता दैवी उपाय काही आहेत का विचार. सुरुवातीलाच एकदम दैवी उपाय नाही. म्हणून हा श्राद्धदेव वसिष्ठ मुनींकडे गेला. वसिष्ठ माहिती आहेत आपल्याला, नाव ऐकलं. वसिष्ठांबद्दल जर थोडी माहिती अजून घ्यायची असेल तर योग वसिष्ठ नावाचा ग्रंथ आहे. पाहिलाय? नाही, माहिती नाही, पाहिलाय का? पाहिला नाही ग्रंथ? हा, पाहिलाय. या म्हणतात पाहिलाय, मीच दाखवलाय मागच्या ग्रंथामध्ये. साधारणपणे हे दोन ग्रंथ एकमेकांवर ठेवले 32,000 श्लोकांचं योग वसिष्ठ. म्हणजे रामायण 24,000 आहे आणि योग वसिष्ठ 32,000 आहे. रामायणात योग वसिष्ठ नाही, योग वसिष्ठ वेगळा ग्रंथ आहे. वसिष्ठांनी रामांना केलेला उपदेश एवढंच आहे त्या ग्रंथात, बाकी काही नाही. कसं वागलं पाहिजेस रामा, तुझं आचरण कसं असलं पाहिजे, त्याच्यावरती कधीतरी वेगळा सप्ताह करू योग वसिष्ठ. फारच म्हणजे जबरदस्त ग्रंथ आहे. सुरू झाला आणि 5व्या मिनिटाला अरे बापरे, हो संपला प्रवचन, संपला. आम्हाला वाटलं सुरू झाला आता. जय जयकार नाही. काल मी सांगितलं जय जयकार का घेणार नाही का. गोपाल कृष्ण भगवान की जय. मी पूर्वी घ्यायचो बरं का. देवी भागवताचा अभ्यास सुरू झाला आणि मला जसं कळलं की जो झोपलाय त्याला उठवू नये, तेव्हापासून मी ते कमी केले. ब्रह्महत्येचं पातक आहे, कोण घेणार आपल्या अंगावरती. हा वसिष्ठांकडे गेला, म्हणाला महाराज मला आपत्ती नाही, मला मुलगा व्हावा म्हणून यज्ञ करायचा आहे. ठीक आहे म्हणले, काही काळजी करू नकोस, आपण यज्ञ करू. आणि काय मुहूर्त पाहिला यज्ञाचा आणि पुत्र कामेष्टी यज्ञ, हा यज्ञ आपल्याला माहिती आहे, तो वसिष्ठांनी केला. आणि तो यज्ञ चालू असताना जे संकल्प सांगतात, 4 जण असतात बरं का यज्ञाला. त्याचं वर्णन मी पुढे करणार आहे म्हणून इथे सांगत नाही कोण कोण असतं त्या यज्ञामध्ये. जो संकल्प सांगतो त्याला होता असं म्हणतात, संस्कृत शब्द आहे. त्या यज्ञाचा जो होता, पहिला होता संस्कृत, दुसरा होता कळलं. त्या यज्ञाचा जो होता